सगळीकडे सध्या वातावरण चालू आहे ते म्हणजे इलेक्शनचं आणि प्रत्येक उमेदवार आपापल्या परीने काहीतरी उपक्रम घडवून मतं मिळवण्याचा प्रयत्न करतो। त्याचप्रमाणे आमच्या भागातील उमेदवारांनी उज्जैनची महाकालची फ्री ट्रिप काढलेली होती। मग काय आम्ही आमच्या मतांच्या जोरावर मग उज्जैन दर्शन करण्याचं ठरवलं। तर सुरुवातीला त्यांनी एक स्पॉट ठरवला, तिथे बसेस बोलवल्या। बसेसने नंतर मग पुढचा प्रवास ट्रेनने घडणार होता आणि गर्दी तर तुम्ही बघू शकता। आता फ्री दर्शन आहे म्हटल्यानंतर एवढी प्रचंड गर्दी असणारच, पण एवढी गर्दी असताना ही सोय इतकी उत्तम केलेली होती की काय सांगावं। बसेसही मनसोक्त होत्या। आम्ही आधी थोडंफार खाऊन घेतलेलं होतं, त्यानंतर रेल्वे स्टेशनला आलो आणि रेल्वे स्टेशनला आल्यानंतरही म्हटलं चला घरचं आणलेलं आहे ते खावं, पण खरं सांगावं तर घरचं कुठलीही वस्तू खाण्याची गरजच पडली नाही, कारण इतकं सगळं फ्री त्यांनी वाटलं की काय सांगावं। जेवणाचाही खूप छान सोय केलेली होती त्यांनी। आम्ही ते जेवण वगैरे करून थांबलेलो होतो। पाण्याच्या बॉटल सांगू नका, बिस्किटचे पुडे सांगू नका, सगळं काही। त्यानंतर ट्रेनमध्ये बघा अशी ऐस पेस जागेची सोय केलेली होती, उत्तम अशी सगळी सोय केलेली होती। मला तर इतका आनंद झाला की काय सांगावं, म्हणजे पोटातलं पाणी हलू देत नव्हते। जेवणाचंही रात्री